नमस्कार शेतकरी मित्रांनो, मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नमो शेतकरी योजनेचा जो चौथा हप्ता आहे तो कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे याच्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर बघा मित्रांनो, आज तारीख होती 23 जुलै 2024। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आज केंद्रीय मंत्री अर्थसंकल्प सादर करणार होते। त्यांनी शेतकऱ्यांविषयी काय नवीन घोषणा केलेल्या आहेत किंवा कोणत्या नवीन योजना आणलेल्या आहेत याविषयी मित्रांनो सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि महत्त्वाचा मुद्दा नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधीपर्यंत येऊ शकतो याच्याविषयी सुद्धा अपडेट देणार आहे। तर बघा मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब संदर्भात, त्याच्यानंतर मित्रांनो गव्हर्नमेंट योजनांसंदर्भात सर्व अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। चला तर मित्रांनो, आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया। आजचा व्हिडिओ मित्रांनो थोडा मोठा होऊ शकतो, परंतु मित्रांनो या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। तर बघा मित्रांनो, आजची ही अपडेट आहे। तर बघा, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडला आहे। निर्मला सीतारामन यांचा हा सातवा अर्थसंकल्प होता आणि मोदी सरकारचा हा 13वा अर्थसंकल्प आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, या अर्थसंकल्पात महिला, आदिवासी, गरीब, शेतकरी आणि तरुणांवर अर्थसंकल्पात अधिक फोकस करण्यात आला आहे। आजच्या अर्थसंकल्पातून पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे। अनेक मोठ्या घोषणा यावेळी करण्यात आल्या आहेत। आयकरात बदल करण्यात आलेला आहे। तसेच बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी आता आपण महाराष्ट्राचा विचार करूया। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, आजच्या याच्यामध्ये महत्त्वाच्या घोषणा कोणकोणत्या झालेल्या आहेत त्या मी सर्वात अगोदर सांगतो। शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा झालेल्या आहेत तर बघा, 5 राज्यांसाठी नवीन किसान क्रेडिट कार्ड योजना आणणार आहेत। त्याच्यानंतर बघा, 6 कोटी शेतकऱ्यांची माहिती लँड रजिस्टर वर नोंदवली जाणार आहे। त्याच्यानंतर बघा, पूर्वेकडील राज्यात इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या 100हून अधिक शाखा उघडणार आहेत। तुम्हाला माहित आहे, पोस्ट बँक आता सध्या लाडकी बहीण योजना वगैरे सुरू झाली होती, तर त्याच्यामध्ये भरपूर महिलांना त्याचा यूज झालेला आहे। ठीक आहे, पोस्टमध्ये अकाउंट असल्याचा। त्यानंतर बघा, ग्रामीण विकासासाठी 2.66 कोटींची तरतूद करण्यात येणार आहे। त्यानंतर बघा, आपण फक्त महाराष्ट्र राज्याचा या ठिकाणी विचार करूया। आंध्र प्रदेश राज्याला 15,000 कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य त्यांनी केलेले आहे मित्रांनो। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, महत्त्वाची गोष्ट, पहिल्यांदा सरकारी नोकरी लागलेल्या 30 लाख युवकांचे 1 महिन्याचे पीएफ अंशिकरित्या सरकार भरणार आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट बघा मित्रांनो, भाजीपाला उत्पादन आणि ही शेतकऱ्यांसाठी अपडेट आहे। तर बघा, वितरणासाठी आणखी एफपीओ स्थापन करण्यात येणार आहे। पंतप्रधान इंटर्नशिप योजनेनुसार 5,000 रुपये मासिक भत्ता मिळणार आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा मित्रांनो, या ठिकाणी अतिशय महत्त्वपूर्ण शेतकऱ्यांच्या योजना आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। ठीक आहे, तर आता या ठिकाणी बघा, सरकार ऊर्जा सुरक्षा आणि बदलासाठी एक धोरणात्मक निर्णय घेणार आहे। त्याच्यानंतर बघा, पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे। 1.8 कोटी लोकांनी आतापर्यंत नोंदणी केलेली आहे। तर आता बघा, ही महत्त्वाची नोंदणी आहे। पीएम आवास योजना शहरी 2.0 साठी 1 कोटी कुटुंबांना घरे देण्यात येणार आहेत। तसेच त्यासाठी 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे। तर आजचा जो अर्थसंकल्प सादर केला याच्यामध्ये ह्या घोषणा, महत्त्वाच्या घोषणा सरकारने केलेल्या आहेत। ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा, टॅक्स संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे, त्याची घोषणा आजच्या अर्थसंकल्पामध्ये झालेली आहे। तर बघा, तुमचं जर उत्पन्न 3 लाखाच्या उत्पन्नावर कोणताच कर नसेल असं सांगण्यात आलेलं आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, 3 ते 7 लाखांच्या उत्पन्नावर 5% कर आकारण्यामध्ये येईल। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, जर 7 ते 10 लाखाच्या उत्पन्नावर 10% कर आकारण्यामध्ये येईल। त्याच्यानंतर बघा, 10 ते 12 लाखाच्या उत्पन्नावर 15% कर आणि 12 ते 15 लाखाच्या उत्पन्नावरती 20% कर आकारण्यात येईल। 15 लाखाहून अधिकच्या उत्पन्नावरती 30% कर आकारण्यात येईल। आणि जुन्या टॅक्स स्लॅबमध्ये काहीच बदल नाही झालेला आहे। आता महत्त्वाची घोषणा की काय स्वस्त झालेलं आहे याची घोषणा केलेली आहे। तर बघा, कॅन्सरची 3 औषधे ही स्वस्त झालेली आहेत, मासे स्वस्त झालेले आहेत, मोबाईल फोन स्वस्त होणार आहेत, चार्जर स्वस्त होणार आहेत आणि त्याच्यानंतर महत्त्वाची म्हणजे चमड्यापासून ज्या वस्तू बनवल्या जातात त्या वस्तू सुद्धा स्वस्त होणार आहेत, याच्याविषयी अपडेट दिलेली आहे। आणि सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे भरपूर महिलांसाठी ही आनंदाची बातमी आहे की सोने आणि चांदीच्या दरामध्ये घसरण होणार आहे, सोने चांदी स्वस्त होणार आहे। ठीक आहे, याच्याविषयी सुद्धा आजच्या अर्थसंकल्पामध्ये अपडेट देण्यात आली। आता आपला महत्त्वाचा मुद्दा आहे की नमो शेतकरीचा जो चौथा हप्ता आहे याच्याविषयी काय अपडेट आहे, तर ती अपडेट मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करतो। आता आपण मेन टॉपिककडे येऊया मित्रांनो। ठीक आहे, तर बघा मित्रांनो, मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलवरती तुम्ही कमेंट करून जरी तुम्हाला कोणता डाऊट असेल व्हिडिओमध्ये तर विचारू शकता, तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर केले जातील। तर मित्रांनो, आता बघा, खरे तर जेव्हा पीएम किसानचा 17वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाला होता, ठीक आहे, त्या ठिकाणी आपण कलर चेंज करूया। ठीक आहे, 1 मिनिट। ठीक आहे, तर बघा, खरे तर जेव्हा पीएम किसानचा 17वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला त्याच वेळी
नमो शेतकरीचा चौथा हप्ता देखील जमा होईल असे बोलले जात होते, मात्र तसे काही होऊ शकलेले नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, परंतु येत्या काही महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका रंगणार आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील शिंदे फडणवीस पवार सरकार शेतकऱ्यांना मोठी भेट देणार आणि अशी शक्यता आहे. शिंदे सरकार लवकरच या योजनेचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार आहे. ठीक आहे. तर आता त्याच्यानंतर नेक्स्ट अपडेट बघू शकता मित्रांनो. आता तुमचे पैसे कधीपर्यंत जमा होतील याच्याविषयी सुद्धा अपडेट आहे. तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे तर बघा, जुलै महिन्याच्या अखेरीस किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला या योजनेचा पुढील हप्ता म्हणजे चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे. तर बघा मित्रांनो, तुमचे जे नमो शेतकरीचा चौथा हप्ता आहे, एक तर तो ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या म्हणजे चौथ्या आठवड्यामध्ये येऊ शकतो किंवा जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होऊ शकतो किंवा ऑगस्ट महिन्याच्या मित्रांनो पहिल्या वीकमध्ये हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील असं काही मीडिया रिपोर्टमध्ये दावा केला जात आहे. तर आता याच्यामध्ये संदर्भात ऑफिशियल अपडेट काही आहे का तर ते बघा. तथापि या संदर्भात सरकारच्या माध्यमातून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यामुळे या योजनेचा चौथा हप्ता कधी मिळतो हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. तर आणि अजून एक महत्वाचा मुद्दा आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करतो. तर बघा मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहित आहे की विधानसभेचं इलेक्शन आता जवळ आलेलं आहे. तर त्याच्यामुळे मित्रांनो असं सुद्धा होऊ शकतं की नमो शेतकरी योजनेचा जो चौथा हप्ता आहे आणि नमो शेतकरी योजनेचा जो पाचवा हप्ता आहे असे दोन्ही हप्ते तुम्हाला एकसाथ दिले जाऊ शकतात. म्हणजे या योजनेचे 2,000 प्लस या योजनेचे 2,000 असे मिळून डायरेक्टली शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती एक साथ 4,000 रुपये सुद्धा जमा केले जाऊ शकतात कारण की विधानसभाचं इलेक्शन जवळ आलेलं आहे असं सुद्धा होऊ शकतं. तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओनुसार जर तुम्हाला शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो एकतर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा होऊ शकतो किंवा आता जो जुलै महिना चालू आहे याच्या शेवटच्या वीक पर्यंत हा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतो. या व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा. अशाच प्रकारच्या अपडेट पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.